नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण चांगली बातमी घेऊन आलेलो आहे। सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना याची महत्त्वपूर्ण अपडेट आहे। पण ही अपडेट पेन्शनबाबतची तुम्हाला कशी वाटते ते कमेंट्स करून नक्की लिहा। जर चांगली वाटत असेल तर चांगलं लिहा, वाईट वाटत असेल तर वाईट लिहू शकता। निवडणुकीचं सत्र आहे, त्यामुळे जर राज्य सरकारपर्यंत ही बातमी पोहोचली तर याच्यात काही सुधारणा होऊ शकेल काय, या संबंधाने हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्यातील सन 2005 नंतर शासन सेवेत रुजू होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोठी घोषणा राज्य सरकारने केली, ज्यामध्ये जुनी पेन्शनप्रमाणे 90% लाभ लागू करण्यात येणार आहेत। ज्यामध्ये जुनी पेन्शनप्रमाणे शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून निश्चित करण्यात येईल। तसेच सेवानिवृत्ती, उपदान, पेन्शन, विक्री, रजा, रोखीकरण लाभ असे लाभ लागू करण्यात येणार आहेत। परंतु याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत शासन निर्णय, अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही। यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण आहे। अधिकृत निर्णय कधी निर्गमित होणार? तर सुधारित पेन्शन लागू करण्याबाबत राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेत घोषणा केली आहे, परंतु अधिकृत निर्णय अद्याप प्रलंबित ठेवले असल्याने येत्या नोव्हेंबर महिन्यात राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। यामुळे निवडणुकीमध्ये या निर्णयाचा फायदा व्हावा याकरिता अधिकृत निर्णय विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात येईल, ज्यामुळे निवडणुकीमध्ये विद्यमान सरकारला या सुधारित निर्णयाचा फायदा होईल। राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजना मध्ये असू शकतील काही महत्त्वपूर्ण अटी शर्ती। तर काय आहे? या राज्यातील सर्वांना सरसकट जुनी पेन्शनप्रमाणेच सर्वच लाभ लागू करण्यात येणार नाहीत, जसे की शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम, निवृत्ती वेतन फक्त 30 वर्ष सेवा झालेल्यांनाच निश्चित होईल। अशा काही महत्त्वपूर्ण अटी शर्ती असू शकतील। राज्याच्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता राज्यातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत अधिकृत निर्णय, अधिसूचना निर्गमित करण्यात येईल असं वाटत आहे। म्हणून मित्र हो, तुमच्याकरिता ही जी बातमी आहे फार महत्त्वाची बातमी आहे। आपल्याला निवडणुकीचा अंदाज घेऊन कर्मचाऱ्यांनी जे सरकार आपल्याला पेन्शन देणार नाही त्याला आपण मतदान करायचं नाही। शेवटी निर्णय तुमचा आहे असं मला वाटते। तुम्ही आपलं मनोगत नक्की कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर वोट फॉर OPS मिशन राबवण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।